14 वर्षांनी एक दिवशी लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी हे त्या संस्थेला भेट द्यायला गेले. त्यांची काहीतरी तिथे त्यांचा कार्यक्रम होता आणि तिथे त्यांनी माधवरावांना गडकरी साहेबांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून आणि गडकरी साहेब तिकडे गेले आणि गडकरी साहेबांना त्या गर्दीमध्ये त्यांनी शांताबाईंना ओळखलं, की ह्या शांताबाई हुबळीकर आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्या शांताबाईंकडे ते गेले आणि त्यांनी सगळी चौकशी केल्यानंतर त्यांना शांताबाईंनी सांगितली खरी गोष्ट, की मी शांता हुबळीकर आहे आणि मी या वृद्धाश्रमामध्ये शांता गीते नावाने मी इथे राहते म्हणून. आणि ही बातमी जी आहे, ही गडकरींनी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केली आणि त्याच्यानंतर सगळ्या जगाला कळलं, की शांताबाई इतके वर्ष ज्या बेपत्ता होत्या किंवा ज्या अज्ञातवासात होत्या, कोण कुठे होत्या, काय हे चित्रपटसृष्टीने सुद्धा कधी विचारण्याचा किंवा कधी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. मात्र गडकरी साहेबांमुळे ही बातमी बाहेर आली आणि त्याच्यानंतर मग खूप त्यांचं कौतुक होऊ लागलं शांताबाईंचं. त्यांना अनेक राज्याचे पुरस्कार वगैरे असतात. तर ते सगळे बऱ्याच पुरस्कार त्यांना त्यांना त्यांचे सत्कार केले गेले वगैरे. आणि गडकरींच्याच एका ओळखीमध्ये त्या पुण्याला एका वृद्धाश्रमामध्ये राहू लागल्या होत्या. म्हणजे खरं म्हणजे त्या काळामध्ये गडकरी साहेबांनी असं पण हे केलं होतं, की त्यांना घर मिळावं, मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून मिळतं ते. मात्र त्यांनी त्याला विरोध केला शांताबाईंनी. त्या म्हणाल्या, की "नाही, मी माझं जे काही उर्वरित जीवन आहे, ते मी या वृद्धाश्रमातच घालवेन."